Hello friends, we are at Jantar Mantar right now and we have a sir with us from Kanyakumari and he is raising a very serious issue of nuns killings in Chhattisgarh. Yes. Okay, let's speak to him and know his views. Hello sir. Ah, Okay. What is your name sir? my name is K. Ajay Kumar. Okay, and from which party you are? My All India Congress Party Okay. District General Secretary in Kanyakumari District. Mm-hmm. Rajiv Gandhi Panchayat Raj Sangadan, Mm-hmm. 5 District Coordinator. Okay. Virudhunagar, Tengasi, Mm. Thuthukudi, Tirunelveli Mm. in Kanyakumari. Okay. So sir, what is the issue you were raising? मैं इधर आया Mm-hmm. वो केरला का 2 nun sister. One sister name is Sister Preeti Mary. Okay. Our one sister name is Sister Vandana Francis. Mm-hmm. ये लोग को born in केरला. Mm-hmm. वो लोग को बिना शादी करके देश को सेवा करने के लिए भगवान के ऊपर विश्वास रखकर प्रॉमिस रखकर और गरीब वाला पुअर पीपल को दवा देता है, वो चलने के लिए नहीं होता है, वो पीपल को हेल्प करता है, मदद करता है, कपड़ा देता है, पढ़ने के लिए सिखाता है। ऐसा काम करने वाला सिस्टर लोग को वो छत्तीस वाला गवर्नमेंट ने वो लोग को जेल पकड़ के जेल में डाला है। वो नन सिस्टर को वो जेंट्स वाला पुलिस कैसा पकड़ सकता है ये दुनिया में? वो लोग को देश को सेवा करने के लिए किससे भी पैसा नहीं मांगता है, सैलरी नहीं मिलता है, वो जिंदगी को पूरा सैक्रिफाइस कर कर वो देश के लिए देश का पीपल को अच्छा सेवा करने वाले को जेल में डालेगा तो ये क्या देश है? ये इंडिपेंडेंस और रिपब्लिक पूरा ले लिया अपना पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, पेरुंतलैवर कामराज जी। ये नरेंद्र मोदी जी का गवर्नमेंट में वो नन सिस्टर को पकड़ के जेल में डालने के लिए वो लोग किसको मार डाला है, किसको मरा है, जो कुछ अल्कोहल को भेजा है, कुछ भी नहीं है। देश का पुअर पीपल को हेल्प करता है, उसको पुलिस वाला को बोलकर पकड़ के जेल में डालता है। ऐसा नहीं होना चाहिए, ये दुनिया में ऐसा नहीं करने के। 2021 में एक स्टेन स्वामी करके एक फादर था, उसको पकड़ के जेल में डाल के मार डाल के वो मर गया। ऐसा नन सिस्टर को कभी भी नहीं होना चाहिए। वंस अपॉन ए टाइम एक बीजेपी वाला ने बोला अन्य तेरेसा करके एक नन सिस्टर था, वो रिलीजियस बदल करने के लिए आया आदमी करके उसको पकड़ के जेल में डाले करके बोलता है वो जवाहरलाल नेहरू को। वो जवाहरलाल नेहरू सीधा वहाँ जाता है, आप लोग आइए उधर जाके देखेंगे करके। उधर अन्य तेरेसा में वो खून निकलता है, वो एकदम शरीर में बांस मारते आदमी लोग को कूद हाथ से उसको दवा टच कर कर उसको सेवा करता है। वो जवाहरलाल नेहरू जी ने बोला आप ये काम करो, ये इसको बारगांव अपन भेजेंगे अन्य तेरेसा को। आपका घर में जो लड़की लोग है, नहीं तो सिस्टर है, नहीं तो यूर वाइफ है, वो लोग को इधर आके सेवा करने के लिए बोलो, इसको अपन बारगांव भेजेगा करके। कोई नहीं आया सामने। ऐसे ही हालत में कांग्रेस पार्टी का टाइम में ये नन सिस्टर लोग को सेवा किया था, कॉलेज बनाया था, स्कूल बनाया था, हॉस्पिटल बनाया था। वो गवर्नमेंट में कुछ भी नहीं देगा तो भी ये लोग सेवा करके पूरा आदमी को पढ़ने के लिए डॉक्टर और इंजीनियर, कलेक्टर, नर्स पूरा ये लोग क्रिएशन करता था। ये तो नरेंद्र मोदी जी इसको ध्यान रखकर वो छत्तीसगढ़ सीएम को बोल के जेल में वो है 2 नन सिस्टर, उसको जल्दी वो बाहर आने के लिए नहीं करेगा ना, ये जमदर मंदिर में पूरा ये इंडिया देश का राजीव गांधी पंचायत राज को पूरा कमेटी के यहाँ बुलाकर पूरा एजिटेशन कर देंगे। अगर नहीं करेगा तो पार्लियामेंट का सामने हम लोग को आने के लिए भी तैयार करेगा, वही करेगा हम अपन। What is your view, sir, on this topic? Sir, my topic is I am Kanthras advocate coming from Mysuru, district legal cell president. ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಸರ್. ಸೆಂಟ್ರಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಮತ್ತು ಸ್ಟೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಂತ ಡಿವೈಡ್ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೆಂಟ್ರಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸು 12%,
ಸ್ಟೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸು 12%, ಕೆಲವು ಟ್ಯಾಕ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ 18% ತೊಗೊತಾರೆ, 18%, ಕೆಲವು ಟ್ಯಾಕ್ಸು 9%, ಕೆಲವು ಸೆಂಟ್ರಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸು 9%. ಅವರು ಪಾಲನ್ನ ಅವ್ರು ತೊಗೊಂಡ್ಮೇಲೆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ 9% ತೊಗೊಂಡ್ಮೇಲೆ ಈ 9% ಸ್ಟೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಂತ ನಮ್ಮದೇ ತೊಗೊಳ್ಳೋದಲ್ವಾ. ಆ್ಯಸ್ ಪರ್ ಲೀಗಲಾಗಿ ಹೇಳೋದಾದರೆ 100% ನಮ್ಮ ಟ್ಯಾಕ್ಸ್ನ ನಮಗೆ ಕೊಡಬೇಕು. ಇವ್ರು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಸ್ಟೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ನ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡೋಂಥ ರೈಟ್ಸೇ ಅವ್ರಿಗಿಲ್ಲ. ಸ್ಟೇಟ್ ಟು ಸ್ಟೇಟ್, ಸೆಂಟ್ರಲ್ ಟು ಸೆಂಟ್ರಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅವ್ರು ತೊಗೊಳ್ಳಿ, ಸ್ಟೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಏನಿದೆಯೋ ಅದನ್ನು ನಮ್ಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಡೋದು ನಮ್ಮ ಹಕ್ಕು. ಆಸ್ ಪರ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ರೈಟ್ಸ್ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ತೆರಿಗೆ ಅಂದರೆ ದೇಶ ಅಥವಾ ರಾಜ್ಯ ನಡಿಬೇಕಾದಂಥ ಸಂದರ್ಭ. ಇವರು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ನ ಫಾಲೋ ಮಾಡದಿದ್ರೆ ಈ ಇಂಡಿಯಾನ ಯಾವ ರೀತಿ ನಡೆಸ್ತಾರೆ? ಇವರು ಕೊಡುವಂಥ ಜನಗಳು ಕಟ್ಟುವಂಥ ತೆರಿಗೆ ಹಣದಿಂದ ಸರ್ಕಾರ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಸರ್ಕಾರ ನಡೆಸುವಂಥ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಇವರು ನಮ್ಮ ತೆರಿಗೆ ಪಾಲನ್ನು ಇವ್ರು ತಗೊಂಡು ಇವ್ರು ನಮ್ಮ ತೆರಿಗೆನ ನಮಗೆ ಬರೀ 10 ಪೈಸೆ ಕೊಡೋದಾದರೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಿಂದ ತೆರಿಗೆನ ಇವ್ರಿಗೆ ಏನಕ್ಕೆ ಕಟ್ಟಬೇಕು? ಮತ್ತು ಎರಡನೇ ವಿಚಾರ, ಟೋಲ್ಗಳಲ್ಲಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಒಂದು ಇನೋವಾ ವೆಹಿಕಲ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಇನೋವಾ ವೆಹಿಕಲ್ ಆ್ಯಕ್ಚುಲ್ ಕಾಸ್ಟ್ ಬಂದು 16 lakhs ಅಷ್ಟೇ. ಟೋಟಲ್ ಓವರಾಲ್ ಕಾಸ್ಟ್ 35 lakhs. 35 lakhsಲ್ಲಿ 18 lakhs ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತೊಗೊತಾರೆ. 18 lakhs ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಅಷ್ಟು ತೊಗೊಂಡು ಪುನಃ ಟೋಲ್ ಅಂತ ದುಡ್ಡು ತೊಗೋತಾರೆ. ಜನನ ಸುಲಿಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು. ಇದ್ರ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆಯಾ? ಹಾಗಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ತೆರಿಗೆ ನೀತಿಯನ್ನು ರದ್ದುಪಡಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ಆಯಾ ರಾಜ್ಯದ ಹಕ್ಕನ್ನು, ಆಯಾ ರಾಜ್ಯದ ಹಣವನ್ನು ಆಯಾ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾಗಿ ಹಿಂಪಡಿಸ್ಬೇಕು. ಇವರೇನು ನಮಗೆ ಅನುದಾನ ಕೊಡುವಂಥದ್ದಲ್ಲ, ಭಿಕ್ಷೆ ಕೊಡುವಂಥದ್ದಲ್ಲ, ನಮ್ಮ ರೈಟ್ಸ್. ನಾವು 100 ರೂಪಾಯಿನ ಜೇಬಿಂದ ಕೊಟ್ಟಾಗ ನಮ್ಮ 50 ರೂಪಾಯಿನ ನಮ್ಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಇವ್ರನ್ನೇನು ನಾವು ದಮ್ಮಯ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇವ್ರು ಏನಾದರೂ ನಮ್ಮ ಹಣ, ನಮ್ಮ ಟ್ಯಾಕ್ಸ್ನ ನಮ್ಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ MP ಗಳ ಮನೆ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನೀವು BJPನ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಡೋದು. ಒಂದು ವೇಳೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಿ ಅಂತೇಳಿ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸನ ನಾವೆಲ್ಲ ವಕೀಲರ ತಂಡ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬೋತ್ ಆಫ್ ಯು. ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್. ಅವರ ऑल इंडिया कांग्रेस जनरल सेक्रेटरी श्रीमती प्रियंका गांधी जी MB ने पार्लियामेंट में नरेंद्र मोदी जी का सामने बोला है एकदम जल्दी उसको छोड़ दो करके. ये दुनिया में वो नॉन सिस्टर प्रोटेक्शन करने के लिए खाली कांग्रेस गवर्नमेंट करने वाला है, नहीं तो ये BJP वाला में ये लायक नहीं है. ये गवर्नमेंट जल्दी वो लोग को छोड़ना जरूरी है. नमस्कार. थैंक यू.